ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कोण कोण कोणाच्या पायाला हात लावतात हे अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे। धनंजय देशमुख सारखा एखादा फाटका माणूस आमच्या देवाच्या विषयी आम्ही कधीही ती गोष्ट खपवून घेणार नाही। तो म्हणाला होता की आम्ही अलिबागला येऊ, तुला अलिबागला यायची गरज नाही, आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहोत। रायगड जिल्ह्यातील राजकारणात तणाव शिगेला पोहोचल्याचे सध्या दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवल्यानंतर दळवी समर्थकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे दिसून येत असून शनिवारी आमदार दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली 20 ते 25 गाड्यांच्या ताफासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाड शहरात घुसून देशमुख यांना थेट इशारा दिला। राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा यावेळी संजय म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला। यापूर्वी राजा केनी यांनीही देशमुख यांच्या या वक्तव्यावरून त्यांना थेट आव्हान दिले होते। एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे। आम्ही अलिबागवरून नाही आलो, आम्ही आलो पेनपाली मतदारसंघातून आलो। आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसैनिक आहोत आणि आमदार महेंद्र दळवी आणि मानसीताई दळवी यांचे आम्ही सर्व भाचे आहोत। आम्ही जे काही भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसैनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत। तो म्हणाला होता की आम्ही अलिबागला येऊ, तुला अलिबागला यायची गरज नाही, आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहोत। तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर, आम्ही तुला कुठेही भेटायला तयार आहोत आणि आम्ही शिवसैनिक का आहोत तो आम्ही नक्की त्यांना धडा शिकू। आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत। तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला 30 वर्षात दाखवू शकता का तुम्ही? आणि म्हणतात तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले। तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते, त्या बोहल्यावरून त्याही उतरवला, पण नक्की देवानी साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्र दळवी 2 वेळा आमदार आहेत। ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोहाच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे। आणि आता ते म्हटले होते की देशमुख की म्हणतात की ही भ्रष्टाचार, भ्रष्टाचार काय सांगता? माझे आमदार जयंत पाटील शेका पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते। टेम्पोवर पुरावे आणले होते, ते पुरावे तुम्ही बघा। भ्रष्टाचार तुम्ही बोलताय, तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा। आम्ही कुणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला ही शिकवण पण नाही। तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितलं त्याचं आम्हाला नाव सांगा, पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही। आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्यांचा भाचा सुद्धा आहोत आम्ही सर्व। देवाच्या विषयी कोण आरवाच्या भाषेत बोलत असेल तर त्याला कधीही खपवून घेतलं जाणार नाही। ही महाराजांनी दिलेली शिकवण आहे जी बाळासाहेब ठाकरेंनी जोपासली आणि तीच शिकवण आम्ही शिवसैनिक इकडे जोपासण्यासाठी इकडे आलोय। त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त पेण सुधागड नागोठणा या विधानसभा मतदारसंघातील आम्ही शिवसैनिक आहोत। अजूनही अलिबागचे शिवसैनिक इथपर्यंत आलेले नाहीत, अजूनही रोह्यातले शिवसैनिक आलेले नाहीत, अजूनही श्रीवर्धन मुरुड महाड पोलादपूर इकडच्या सगळ्या शिवसैनिकांना आम्ही आवाज दिलेला नाहीये। धनंजय देशमुख सारखा एखादा फाटका माणूस आमच्या देवाच्या विषयी, ज्या महेंद्र दळवींना आम्ही देव मानतो, त्या देवाच्या विषयी जर का कौटुंबिक स्वरूपामध्ये कुठलं भाष्य करत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणण्यापेक्षा त्या प्रपंचातले त्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही कधीही ती गोष्ट खपवून घेणार नाही। आणि आम्ही सर्व शिवसैनिक हातात बांगड्या न भरता, म्हणजे आमच्या ज्या महिला रणरागिणी आहेत त्या सुद्धा बांगड्या त्यावेळेला बाजूला काढून ठेवतील, पण त्यांच्या घरावरती चाल करून आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला शिवसैनिक म्हणून समर्थ आहोत। ओपन चॅलेंज करण्यासाठी इथल्या कुठल्याही आमच्या शिवसैनिकाला वेळ लागलेला नाहीये। गेले काही महिने रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पालकमंत्री पदावरून अतिशय गलिच्छ झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे आणि त्याबद्दल आमचे आदरणीय जिल्ह्याचे नेते आणि आमदार महेंद्र दळवी यांनी राजकीय मत त्यांचं अलिबागमध्ये आणि रोह्यामध्ये व्यक्त केलेलं होतं। अपेक्षा ही आहे राजकीय भूमिकेतूनच तुम्ही बोललं पाहिजे, परंतु जेव्हा माणूस एकदम खाली उतरून वैयक्तिक आरोप करण्याचा प्रयत्न करतो हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे आणि त्याचा निषेध आम्ही पालीत सुद्धा करू शकलो असतो। काल आमचे जिल्हा प्रमुखांनी राजा केणी यांनी सुद्धा निषेध केला देशमुख यांच्या विधानाचा, परंतु आज आम्ही सगळेच पदाधिकारी जे शिवसेनेचे पेण सुधागड मधले आहोत ते इथे येऊन त्यांचा देशमुखांचा आम्ही इथे निषेध करतोय, कारण त्यांनी वैयक्तिक पातळीवर बोलायला नकोय। त्यांना जी हिंमत असेल तर त्यांनी राजकारणावर बोलावं आणि पायाला हात लावून कोण कोणाच्या किती मोठं झालं आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कोण कोण कोणाच्या पायाला हात लावतात हे अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे आणि किंवा कोण कोणाच्या पायात खंजीर खुपसला याच्याबद्दल संजय म्हात्रे यांनी पण आढावा घेतला, अनुपम कुलकर्णी बोलले। तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा, आम्ही त्यासाठी
इथं जरी आलेलो असतो आणि मगाशी आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का, तर एवढं घाणेरडं पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये, परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी असं त्यांनी समजावं. नाहीतर इथला प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेण सुधागड मधला असेल, अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाड भूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकतील. आणि त्यामुळे त्यांनी कालपर्यंत परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक, त्यांनी आता तिथेच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीय दृष्ट्या बोलावं. मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असे प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले, परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले का ते त्यांना त्यांचं उत्तर देतील. त्यामुळे त्यांनी आता ह्याच्यातून धडा घ्यावा आणि आजच इथे फुल स्टॉप घ्यावा. महेंद्र शेठ दळवी असतील, भरत शेठ असतील किंवा आमचे महेंद्र थोरवे असतील किंवा सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्याबद्दल बोलताना अतिशय जबाबदारीने बोलावं आणि त्यांचं त्याबद्दल कालच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आलेलो आहोत, याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी. जय हिंद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.